मी सकाळी उठल्यानंतर आहे ना, देवाला एकच प्रार्थना करतो. देवा, आज दिवसभरात जे काय होईल, ते एकदम बेस्ट होऊ देत. कोणाशी भांडणं, कोणाशी वाद कटकटी नको होऊन देऊ देत. विषय काय आहे माहिती आहे का? आपली लाईफ एकदम सिंपल आणि एकदम फंड आहे. सकाळी उठल्यानंतर काही नसलं तरी चालेल. पहिल्यांदा ब्लॅक कॉफी लागते आपल्याला बघा आणि ब्लॅक कॉफी घेतली, की स्नान संध्या वगैरे करायचं, देवधर्म वगैरे करायचं. तुम्हाला माहिती आहे, देवधर्म हा झालाच पाहिजे. परत मस्तपैकी धोतर वगैरे घालायचं. धोतर वगैरे घातलं, की दहीभात गार करायला ठेवला असतो. तो पाटेत भरून घ्यायचा. खाली यायचं, तर वर तर गोमातेचं दर्शन होतं. ही आपली गोमाता. अहो रोज दर्शन होते विश्वहाडमध्ये. हे सगळं करण्यामागे ना आमच्या मातोश्रींचा हात आहे. आणि मातोश्री आहेत तर सर्व काही आहे. त्याच्यामुळं आय लव्ह यू मातोश्री, आय लव्ह यू. विश्वहाडमध्ये बळी व्यवहारात आलो. बळी मंदिर, अमृतेश्वर बळी मंदिर आहे बघा. प्रथम दर्शन इथे घ्यायचं असते. इथं पहिल्यांदा पाणी वगैरे घेतलं. आतमध्ये गेलो. एक रुद्राभिषेक होता. खटमध्ये रुद्राभिषेक केला आणि एकदम व्यवस्थित. मला आहे ना कसलीच भीती नाहीये. विषय सांगतो तुम्हाला काय आहे. नेहमी महादेवाच्या सानिध्यात असतोय मी. सकाळ संध्याकाळ. त्याच्यामुळे असं वाटत नाही की कुठलं जरी संकट आलं तर त्यात मी फार वेळ त्यात राहील त्या संकटात. अहो महादेव माझ्या पाठीशी आणि नेहमी पाठीशी राहणार. नवीन वर्षाची सुरुवात खूप जणांनी महादेवापासून सुरू केली होती. मी तर सर्वांना एकच सांगतो, पब्लिक तुम्हाला जे वाटेल ते करा. हर हर महादेव.